वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता या ठिकाणी असणारा सारासार कर्माचा असणारा सिद्धांत, सात्विक कर्ता सात्विक कर्म, त्या अनुषंगाने त्या कर्माचे असणारी फल, त्रिविध प्रकारचे अनिष्ट इष्टम आणि मिश्र अशा प्रकारचे ती असणारे त्रिविध कर्म फलम भवत्यत्यागिनाम प्रयत्य नदु संन्यासिनाम गुरुता. अशा प्रकारे कोण जो अज्ञानी अवस्थेमध्ये आहे आणि अशा प्रकारचा जो अज्ञानी अवस्थामध्ये असणारा साधक त्या कर्माच्या अनुषंगाने या तीन प्रकारची फल प्राप्त करतो. परंतु जो संन्यासी सर्व कर्मफलित त्याग केला, जो ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे, तत्वज्ञानी आहे, त्याला कुठल्याही प्रकारचं असणारं ते फल न त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. कारण का त्याची सर्व कर्म जे आहे ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते श्रीमती ज्ञानस्वरूप अग्नी प्रज्वलित झाल्यामुळे त्या ठिकाणी कर्माचा असणारा बंध आहे किंवा कर्माचा असणारा विचार जो आहे त्याला त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, अथवा त्याची संपूर्ण जी कर्म आहे ती संपूर्ण कर्म ज्ञानाग्नी काय करून टाकतो, भस्मसात करू शकतो. आणि मग अशा प्रकारे एकदा संपूर्ण कर्म भस्मसात झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारा कर्माचा संस्कार अंतःकरणामध्ये न राहिल्यामध्ये पुन्हा जन्म आणि मरणाचं जे आहे चक्र, या चक्रामध्ये तो जात नाही. मग काय होतं, न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति अत्र एव प्रलीयन्ते. या न्यायानं त्याचे जे असणारे जे प्राण आहे ते उत्क्रमण करत नाही. म्हणजे अशा प्रकारे अनिष्ट इष्ट आणि मिश्र हे ज्या काही योनी आहेत त्या योनींना तो पुन्हा जात नाही. मग काय होतं, ते परमेश्वरात जे तत्व आहे ममैवांशो जीवलोके तद्धाम परमम यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. अशा प्रकारचं परमेश्वराचं जे परमधाम आहे किंवा सच्चिदानंद असणारं स्वरूप जे तत्वज्ञान आहे, ते जे तत्व आहे ब्रह्मतत्व आहे, त्या तत्वामध्ये तो काय होतो, समाविष्ट होतो. ज्याप्रमाणे यथा नद्य संयमाना समुद्र अस्तम विहंती गच्छन्ति नामरूपे व्या. जशी नदी एकदा समुद्रामध्ये गेल्यानंतर काय होतं, स्वतःचं नाम आणि रूपाचा त्याग केल्यानंतर समुद्रच होते. तसं हा आहे जो कोण तत्वज्ञानी जो आहे वास्तविक स्वरूपाने ज्याने ब्रह्मज्ञान प्राप्त करून ती असणारे श्रवण मनन ध्यासना जी साधना आहे त्या साधनेच्या अनुषंगाने त्या तत्वाला पोहोचलेला काय होतो, तो ब्रह्मच होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. आणि अशा प्रकारे मग बाकीचे जे आहे अज्ञान अवस्थेमध्ये जे आहे त्या सर्वांकरता इतर सगळं ज्या या ठिकाणी सांगितलं अनिष्ट इष्ट मिश्र आदी प्रकारे जन्म आणि मरणाचं जे चक्र आहे त्याच्यामध्ये ते सर्व जातात. आणि म्हणून अशा प्रकारे कर्माचा असणारा जो सिद्धांत, मग कर्मासाठी काय कारण, हा सगळा आता कर्मविवाह विपाक गहना कर्मनो गती. कर्माची गती अत्यंत गहन भगवंताने तिसऱ्या अध्यायात सांगितलं. कर्मण्य कर्म पश्येत कर्म वगैरे या सगळ्या या सर्व श्लोकांच्या द्वारे अशा असणारी जी कर्माची गती आहे तो कर्माचा सिद्धांत आहे. मग ते कर्म का करतो, त्याच्यासाठी कारणभूत काय, कशाद्वारे काय नाही, हे सगळ्या कर्माचा सारासार विचार जो आहे हा 13, 14, 15, 16व्या श्लोकापर्यंत त्या कर्माचाच असणारा विचार की कर्म करतो म्हणून ते कर्माला कारण काय, कशाच्या द्वारे त्याचा कर्ता करण अधिष्ठान विविधा चेष्टा हा दैव म्हणजे नक्की काय, त्या सगळ्याचा सारासार विचार कर्मसिद्धांताचा असणारा सारासार विचार या ठिकाणी 13व्या श्लोकापासून आरंभ करतात. आणि म्हणून 13व्या श्लोकाचा असणारा उपोद्घात या ठिकाणी आचार्य 13व्या श्लोकाच्या उपोद्घातात म्हणतात, आता हा काय परमार्थदर्शिनः एव अशेष कर्मसन्न्यासित्वं संभवति. अविद्या अध्यारोपितत्वात् आत्मनि क्रियाकारकफलानां न तु अज्ञस्य अधिष्ठादीनि क्रिया कर्तुकारकानि आत्मत्वेन पश्यतः अशेषकर्मसन्न्यासः संभवति. तद एत उत्तरैः श्लोकैः दर्शयति. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आता आचार्य काय म्हणतात, 13व्या श्लोकाचा असणार उपोद्घात, क्रिया कारक आणि फल हा विषय मागे गेला. जे काही करतो क्रिया कारक म्हणजे असणारे शरीर किंवा इंद्रिय आणि फल म्हणजे जे काय आपण प्राप्त करतो ते. अशा प्रकारे क्रिया कारक म्हणजे इंद्रिय आणि फल त्याचे जे काय आपल्याला फल प्राप्त होणार आहे, काय जे चांगलं वाईट ते सर्व ह्याचा आत्म्याच्या ठिकाणी अविद्येने आरोप होत असल्यामुळे हे सगळं जे आहे या सगळ्याचा हा ही क्रिया करतो, हा करता ही इंद्रिय यांच्याद्वारे ही क्रिया करतो, अमुक हे सगळं काय जे आहे हा सारासार याचा विचार. मग ते सांगलं क्रिया कारक आणि फल यांचा आत्म्याच्या ठिकाणी वास्तव्य आत्मा काही करत नाही.
तरी सुद्धा त्या आत्म्याच्या ठिकाणी निस्संग आहे, निरवय निस्संग, कोणाशी त्याचा संग नसताना सुद्धा त्या आत्म्याच्या ठिकाणी काय करतो? कशामुळे संग निर्माण झाला? तर अविद्येने आरोप होत असल्यामुळे आणि काय तत्ववेत्याचे अविद्या निवृत्त झाली असल्या कारणाने त्याच्या ठिकाणी क्रियाकारक फल याचा संबंध येतच नसल्यामुळे, परंतु जो तत्ववेत्ता आहे, जो ज्ञानी आहे, त्या ज्ञानापाशी त्याची काय त्याची अविद्या निवृत्त झालेली, त्याच्यामध्ये काय आता फक्त विद्या आहे, अविद्या संपूर्ण निवृत्त झाल्यामुळे जो ज्ञानी आहे काय त्या तत्ववेत्याची अविद्या निवृत्त झाली असल्या कारणामुळे त्याच्या ठिकाणी म्हणजे जो ज्ञानी आहे त्याच्या ठिकाणी क्रियाकारक फल यांचा संबंधच येत नाही, त्याच्याविषयी याचा काही संबंध येत नसल्यामुळे मग हे वाक्य कोणासाठी? मग संबंध येत नसल्यामुळे परमार्थदर्शी पुरुषाचा निश्शेषपणे कर्मत्याग होणे संभवनीय आहे. म्हणजे खरं वास्तविक कर्मत्याग कर्मत्याग वास्तविक कोणाचा होतो? तो अशा प्रकारे जो परमार्थदर्शी आहे, तत्वज्ञानी, यथार्थ तत्वाचं ज्याने दर्शन घेतलेलं आहे. यथार्थ तत्वज्ञानी म्हणजे वास्तविक काय या सगळ्याच्या आतमध्ये हे ज्याने काय त्याची अपरोक्ष अनुभूती अंतर बहिष्ठ तत्सर्वं व्याप्यम नारायण स्थित, त्या नारायणाच्या व्यतिरिक्त अभिन्न निमित्त उपादान कारण परमेश्वर, त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त आता येईल आपलं नरसिंह जयंती आता येईलच एवढ्या 4-5 दिवसामध्ये. काय त्या ठिकाणी तीच गोष्ट आहे प्रल्हादाची असते की काय सर्वत्र व्याप्य नारायण एकच, या खांबामध्ये सुद्धा तोच आहे. हेच तत्वाचं ज्ञान, सर्वत्र परमेश्वर पाहणे हे असणारं तत्वाचं ज्ञान, तो अशा प्रकारे ज्याला सर्वत्र परमेश्वर पाहण्याला सुरुवात करतो तो परमार्थदर्शन. आणि एकदा अशा प्रकारे सर्वत्र परमार्थ दर्शन त्याचं घडवायला लागलं, मग तोच गीतेचा असणारा सिद्धांत वासुदेव सर्वम गीता म्हणते. सर्वत्र काय जे आहे ते वासुदेवच आहे, वासुदेवाच्या व्यतिरिक्त अन्य काही या ठिकाणी. आणि अशा असणारा तो परमार्थदर्शी पुरुषाचा निश्शेषपणे कर्मत्याग होणे संभवनीय आहे. आणि असाच जो परमार्थदर्शी आहे त्याचीच कर्म जे आहे कर्मत्याग त्याचाच होऊ शकतो. परंतु क्रियेचे कर्तृत्व ज्याच्या परंतु काय क्रियेचे कर्तृत्व ज्याच्याकडे आहे अशा अधिष्ठानादी कारकांचे ठिकाणी आत्मबुद्धी धारण करणारा, परंतु तद व्यतिरिक्त जो अज्ञान अवस्थेमध्ये आहे, अजून त्याला नक्की कळलं नाही आत्म्याचं स्वरूप काय, तो निस्संग आहे, अविकारी आहे, हे जे आत्म्याचं स्वरूप आहे हे त्याला न कळल्यामुळे काय होतोय तो, त्यामुळे क्रियेचे कर्तृत्व ज्याच्याकडे आहे, ज्या काय आपण क्रिया करतोय व्यवहारामध्ये त्या संपूर्ण क्रियेचं कर्तृत्व, त्या क्रियेचे कर्तृत्व ज्याच्याकडे आहे अशा अधिष्ठानादी, अधिष्ठान म्हणजे शरीर, अधिष्ठानादी कारक म्हणजे इंद्रिय, अधिष्ठानादी कारकांचे ठिकाणी आत्मबुद्धी धारण करणाऱ्या, मग तो काय करतो या शरीर आणि इंद्रिया याच्यामध्येच तो काय करतो, त्यामुळे आत्मबुद्धी धारण करतोय. मी करतो, मी असं केलं, मी तसं केलं, अशा प्रकारे काय करतो, अशा प्रकारे आत्मबुद्धी धारण करणारा ती आपणच आहो असे. आणि मग त्या अनुषंगाने हे शरीर माझं, हे इंद्रिय माझी, हे कर्म माझं, अशा प्रकारे ती आपण आहोत असे समजणारा हा कोण, अज्ञपुरुष. हा अज्ञपुरुष अज्ञानी, असा जो अज्ञानी पुरुष आहे हा तो निशेषपणे कर्मसन्यास होणे संभवनीय, असा जो अज्ञानी आहे त्याच्याकडनं कर्मसन्यास होणे संभवनीय नाही. तो कर्मसन्यास करूच शकत नाही, त्याला कर्मच करणं आहे. कारण का त्याला आत्म्याचं यथार्थ दर्शन जे आहे निस्संग निरवय अहम निर्विकल्पो निराकार रूपो, हे जे वास्तविक त्याचं चिदानंद रूप शिवोहम हे वास्तविक जे आत्म्याचं स्वरूप आहे, आत्म्याचं स्वरूप वास्तविकपणे या अज्ञानी असणाऱ्या अज्ञ साधकाला कळलं नसल्यामुळे काय त्याच्याकडनं कर्मसन्यास, कर्माचा म्हणजे या ठिकाणी कर्माचा त्याग होणे संभवनीय नाही. म्हणजे काय त्याला कर्मच करणं अज्ञानावस्थेमध्ये. आणि म्हणून पुढच्या 4 श्लोकामध्ये भगवंत हेच दाखवण्याचा प्रयत्न करतात. मग 13, 14, 15, 16व्या श्लोकापर्यंत हे सगळं कर्माचा असणारा सारासार विचार. जो अज्ञानी आहे तो अज्ञानी कशा प्रकारे कर्म करतो, त्या कर्माचा तसा कशा प्रकारे संग होतो, त्या कर्माचं फळ कशा प्रकारे तो भोगत असतो, या सर्व गोष्टींचा सारासार विचार या ठिकाणी कोण करतो, हा असणारा अज्ञानी.
या ठिकाणी करतो. आणि म्हणून तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न 13व्या श्लोकातून केला. काय म्हणतात 13व्या श्लोकाच्या द्वारे? पंचैतानि महाबाहो कारणानि निबोध मे सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धे सर्वकर्मणां. महाबाहो संबोध. हे महाबाहो काय? हे महाबाहो काय? सर्व कर्मणां सिद्धये. सगळी जी कर्म आहेत त्या सर्व कर्मांच्या सिद्धीसाठी काय? तर सांख्ये कृतांते, कर्माची ज्यात परिसमाप्ती होते त्या वेदांतात सांगितलेली काय? ही 5 कारणे तू माझ्यापासून समजून घे. म्हणजे पंचएतानी कारणाने निबोधमे. ही जी 5 कारणं आहेत, ही 5 कारणं काय? प्रत्येक क्रियेसाठी ही 5 कारणं जी आहेत, ही 5 कारणे काय काय आहेत? महत्त्वाची आहेत. म्हणजे यांच्यामुळे प्रत्येक कार्य घडत असतं. आणि म्हणून अशा प्रकारची ही 5 कारणे तू काय कर? माझ्याकडनं मी तुला ही कोणती 5 कारणं आहेत की ज्याच्यामुळे संपूर्ण कर्म अथवा क्रिया त्या ठिकाणी घडत असतात, त्या संपूर्ण कर्म क्रिया घडण्याकरिता जे प्रमुख 5 कारणं अपेक्षित आहेत, ती प्रमुख 5 कारणे मी तुला सांगण्याचा पहिल्यांदा या ठिकाणी प्रयत्न करतो. पंचएतानि वक्ष्यमानानि हे महाबाहो कारणानि निवर्तकानि का निबोध मे इति उत्तरत्र चेतस्समाधानार्थं वस्तुवैषम्य प्रदर्शनार्थं च तानि च कारणानि ज्ञातव्यतयास्तौति. सांख्ये ज्ञातव्याः पदार्थाः सांख्यायन्ते यस्मिन् शास्त्रे तत् सांख्यं वेदान्तेः कृतान्तेः इति तस्यैव विशेषणं कृतम् इति कर्म उच्यते. तस्य अन्तः परिसमाप्तिः यत्र स कृतान्तः कर्मान्तः इति यावानर्थ उदपाने सर्वं कर्म अखिलं पार्थज्ञाने परिसमाप्यते इति आत्मज्ञाने संजाते सर्वकर्मणां निवृत्तिं दर्शयति. अतः तस्मिन् आत्मज्ञानार्थं सांख्ये कृतान्ते वेदान्ते प्रोक्तानि कथितानि सिद्धये निष्पत्त्यर्थं सर्वकर्मणां. की अशा प्रकारे काय म्हणतात या ठिकाणी? हे महाबाहो काय? हे महाबाहो हे पुढील सांगितली जाणारी, पुढे आता पुढच्या श्लोकात 14व्या श्लोकामध्ये सांगितली जाणार. म्हणून पुढील सांगितली जाणारी क्रिया करणारी कोण? कारणे म्हणजे साधने. म्हणजे कोण? ही असणारी इंद्रिय. म्हणजेच क्रिया करणारी कारणे म्हणजे साधने तू माझ्यापासून श्रवण कर. तू काय कर? ही जी कारणं आहेत, ही कारणं काय कर? तू माझ्यापासून श्रवण कर. अधिष्ठानादी कारणे ऐकण्याकडे अर्जुनाचे लक्ष लागण्यासाठी. आणि म्हणून अधिष्ठानादी जी कारणं आहेत पुढे येणार ही जी 5 कारणं आहेत, ही 5 कारणं जी आहे अधिष्ठानादी कारणे ऐकण्यासाठी काय? अर्जुनाचे लक्ष लागण्यासाठी व त्या अधिष्ठानादी रूप वस्तूंचे वैषम्य दर्शविण्याकरता आणि त्याच्यामध्ये असणारी भिन्नता. म्हणजे अधिष्ठान वेगळा, कर्ता वेगळा, करण वेगळा, विविध चेष्टा वेगळा, दैवम वेगळं, अशा प्रकारे त्याच्यामधले असणारे वैषम्य दाखवण्याकरता म्हणजे त्याचे ज्ञान होणे अतिशय कठीण आहे. म्हणून भगवान म्हणतात ती कारणे, ही 5 जी असणारी कारणे ज्ञातव्य म्हणजे समजून घेणे आवश्यक असल्यामुळे भगवंतांनी त्याची प्रशंसा केली आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे ज्ञान होण्याकरिता भगवंतांनी या श्लोकामध्ये, पुढल्या 13व्या श्लोकामध्ये पंचएतानि कारणानि निबोध मी तुला सांगतो, अशी त्या असणाऱ्या 5 कारणांची किंवा त्या 5 वस्तूंची या ठिकाणी भगवंतांनी स्तुती केली. आणि म्हणून काय बरं त्याची भगवंतांनी या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे. त्वम पदार्थ जीवात्मा या समजण्यास योग्य असलेल्या, त्वम पदार्थ म्हणजे जीवात्मा, तत्पदार्थ म्हणजे ब्रह्म, त्या प्रशंसा केली आहे. त्वम पदार्थ म्हणजे जीवात्मा, तत्पदार्थ म्हणजे ब्रह्म यांचे ऐक्य असे जे ज्ञान व त्याला उपयोगी पडणारे श्रवणादी साधने. म्हणजे तत्त्वमसीमध्ये तत् म्हणजे कोण? तत्पदार्थाचे असणार आहे ते ब्रह्म. त्वम पदार्थ जीवात्मा यांचे ऐक्य असे जे ज्ञान व त्याला उपयोगी पडणारी श्रवणादी साधने यांचं ऐक्य जे आहे तत्त्वमसी महावाक्याच्या द्वारे जे काय जीवब्रह्म ऐक्य ज्ञान प्राप्त होतं त्याच्यासाठी अपेक्षित असणारी साधनं कोणती? श्रवणादी. पहिले श्रवण सांगितलं, ऐकणे, ऐकल्यानंतरच त्याला उपदेश, ऐकल्यानंतरच त्याला कळतं ह्या वाक्य महावाक्य हे महावाक्य आहे, हे येण्यापासून अशा प्रकारे ते तू आहेस. तद्गत असणारं चैतन्य
तुझ्यामध्ये असणारं चैतन्य चैतन्याहून दोघांमध्ये समान असल्यामुळे तो तूच आहेस, ममै वांशो जीवलोके. अशा प्रकारे हे जे साधन आहे हे सर्वच्या सर्व काय समजण्यास म्हणून त्याला उपयोगी पडणारे श्रवणादी साधने, या समजण्यास योग्य असलेल्या गोष्टींचे प्रतिपादन ज्या शास्त्रामध्ये केलेले आहे ते सांख्यशास्त्र. म्हणजे अशा प्रकारे हे ज्याच्यामध्ये केलेलं आहे, ज्या सांख्यशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, कुठलं तत्त्वमसी आदी महावाक्याच्या द्वारे ज्या वस्तूचं ज्ञान करून दिलं ते सर्वच सर्व ज्या शास्त्रामध्ये सांगितलं, श्रवणादी साधने समजण्यात योग्य असलेल्या गोष्टींचे प्रतिपादन ज्या शास्त्रामध्ये केलेले आहे ते सांख्यशास्त्र म्हणजेच आत्मज्ञान सांगणारे वेदांत शास्त्र. कृतांत म्हणजे हे कृतांत हे त्या सांख्याचेच विशेषण आहे. कृतांत सुद्धा जे आहे सांख्ये कृतांते प्रोक्तानी, जे या ठिकाणी सांगितलं. सांख्य म्हणजे ज्या ठिकाणी आत्मानात्म विवेचन होऊन काय तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश त्या ठिकाणी केला जातो. हे अशा प्रकारचं असणारं जे शास्त्र ते सांख्यशास्त्र, त्या सांख्यशास्त्राला या ठिकाणी त्यांनी कृतांत असं घेतलं. मग कृतांत शब्दाचा अर्थ काय सांगतात तर कृतांत म्हणजे हे त्या सांख्याचेच विशेषण, सांख्यशास्त्राचं विशेष कृतांत या ठिकाणी सांख्ये कृतांते. कृतांत मग का बरं कृतांत घेतलं? कृतांत हे त्या सांख्याचेच विशेषण आहे. कृत म्हणजे कर्म, त्याचा अंत म्हणजे परिसमाप्ती, ज्या ठिकाणी होते ते कृतांत म्हणजे कर्मांत होय. कृतांत म्हणजे ज्या ठिकाणी कर्माची समाप्ती होते, त्यानंतर एकदा कळलं जीवशिव ऐक्य झालं की त्यानंतर काय सर्व कर्म संन्यासच, त्याला पुन्हा कर्मच करणं नाही. यस्यात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. प्रजहाती यदा कामान सांगितलं सर्वान पार्थम नवतान, की त्यानंतर एकदा आत्मानात्म विवेचन झाल्यानंतर आत्मज्ञान एकदा प्राप्त झाल्यानंतर पुढं त्याला काही आता राहत नाही. म्हणजे अशा प्रकारे अशा काय म्हणून त्या ठिकाणी एकदा ते ज्ञान प्राप्त झालं. हजारो वर्ष अंधकार असणाऱ्या गुहेमध्ये एकदा पंथी ठेवून ती प्रकाशित झाल्यानंतर त्या गुहेतील हजारो वर्षाचा असणारा ज्ञानरूपी अंधकार ज्याप्रमाणे नष्ट होतो त्याप्रमाणे जीवशिवाक्याचं ज्ञान झाल्यामुळे, कशामुळे तत्त्वमसी महावाक्याने झाल्यानंतर याच्या अंतःकरणामध्ये असणारा हजारो वर्षात अनादी कालापासून अनादी अनिर्वाच्य अविद्या स्वरूप ही जी अविद्या आहे तिचा नाश झाल्यानंतर त्याला कुठल्याच प्रकारच्या कर्माचा स्पर्श होत नाही, ते सांगण्याचा प्रयत्न करा. म्हणून कर्मांत म्हणजे कर्मसमाप्ती ज्या ठिकाणी आहे ते वेदांत शास्त्र. म्हणजे एकदा वेदांत शास्त्र एकदा शेवट, त्याच्यानंतर पुन्हा उलटं जायचं नाही. अलग एकदा वेदांत शास्त्र शिकल्यानंतर परत आता आम्ही काहीतरी दुसरं करतो. वेदांत शास्त्र शिकल्यानंतर दुसरं काही करायचं नाही. मग काय करायचं? आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः. हेच कार्य त्याच्यावर श्रवण मनन आणि निधिध्यासना, उलटं जायचं नाही. आता आम्ही वेदांत शास्त्र आता सगळं शिकून झालं, आता आम्ही काहीतरी हे शास्त्र शिकतो, आता ते शास्त्र शिकतो, त्याच्यानंतर काय हा शेवट. म्हणून सांगितलं काय सांगितलं म्हणून का वेदांत कर्मांत म्हणजे कर्मसमाप्ती ज्या ठिकाणी होते ते वेदांत शास्त्र होय. सर्वाचा सगळ्याचा शेवट या इथे येतो. पुन्हा मग काही नाही. अलग लक्षात. मग पुन्हा काय फक्त एवढं एकच ब्रह्मविद ब्रह्मैव होती, एवढंच फक्त होतं. तद व्यतिरिक्त अन्य काही या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून त्याला वेदांत शास्त्र यावान म्हणजेच काय यावान चौदपाने सर्वत्र दुसऱ्या अध्यायात सांगितलं. अलग लक्षात की एकदा तो समुद्रस्थानीय समुद्र एकदा प्राप्त झाल्यानंतर ज्याप्रमाणे कूप तटागाताचं काही त्याला महत्त्व राहत नाही, त्याचप्रमाणे एकदा वेदांत शास्त्राचा अर्थ त्याला कळल्यानंतर ही इतर सगळी शास्त्र जे आहेत त्याच्या दृष्टीने आता काही त्यांचा उपयोग राहत नाही. त्या निशा सर्व भूतानाम यस्याम जागृती भूताने वगैरे जे काही श्लोक सांगितले त्या सगळ्या श्लोकाच्या मार्फत हेच सांगायचं. एकदा आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा काही करायचंय, पुन्हा काही करायचं म्हटल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त झालेलं नाही. एकदा आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर काहीच करायचं नाही. हे सगळं अत्यंत मजेशीर गोष्ट आहे. सर्व संकल्प संन्यासी सर्व कर्म परित्याग परमहंस परिव्राजकाचार्य, काही नाही, कुठलाच धंदा नाही. मग त्याचं फक्त
यस्य ब्रह्मणी रमते चित्तम सांगतं. नंदती नंदती नंदतेव. त्याचं चित्त त्या ब्रह्मामध्येच राहील. तर अवस्था कुठल्यामध्ये आपल्याला तरी दिसत असला, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदतेव. की अशा प्रकारचा ते असणारा प्रमोच्छ जो आनंद आहे, त्या प्रमोच्छ आनंदामध्ये तो आनंदित राहील. त्या दुसरं काय आता कार्य राहणार नाही, तेच सांगतात. म्हणून ते ज्याच्यामध्ये सांगितलं ते वेदांत शास्त्र होय. यावानंतर म्हणजे एकदा समुद्र जसा ज्याप्रमाणे प्राप्त झाल्यानंतर इतर पाण्याचं ज्याप्रमाणे प्रयोजन राहत नाही, त्याचप्रमाणे एकदा वेदांत शास्त्राचा असणारा अर्थ त्याला प्राप्त झाल्यानंतर इतर कोणत्याही शास्त्राची नंतर गरज पडत नाही. स्पष्ट हे वेदांत शास्त्र शिकणाऱ्याने अतिशय व्यवस्थित. गीता शिकल्यानंतर मला आणखी काही शिकायचं आहे, गीता शिकल्यानंतर परत काही शिकायचं नाही. गीतेच्या पुढेच जे असेल तो उपनिषदा असेल, ब्रह्मसूत्र असेल तेच पुढं. परंतु मागं जाऊन आता मी काहीतरी वेगळं शिकतो, आता अमुक करतो, आता ते करतो, आता आणखी काहीतरी शिकतो, आता आणखी काही नाही. सर्व धर्मान परित्यज्य म्हणून शेवटी उपदेश केला 18व्या अध्यायामध्ये. काही आता ठेवू नकोस, जे 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 काय जेवढं शिकलाय तेवढं आणून टाक इथे माझ्यापुढे भगवंतात. सर्व धर्मान परित्यज्य. आणि काय कर, आता मला एकट्यालाच त्या आत्मतत्वालाच काय हो शरण जा. मी काय केलं होतं तुला, शेवट आहे तुझा. अहम त्वा सर्व पापेभ्य. जी काय तू जीवनामध्ये किंवा अन्नाने किंवा याच्यामध्ये संचितामध्ये असणारी काय जी पापं असतील त्या सगळ्यांना अहम त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामी. निश्चितपणे यावेळी सगळं आणून तू माझ्या चरणावर अर्पण करशील त्यावेळेस मी निश्चितपणे काय करेल, तुला मोक्षापर्यंत घेऊन जाईल. महाशुच्या तू काळजी करू नकोस की भगवंत घेऊन जातील का नाही, तू फक्त विश्वास ठेव. विश्वास पाहिजे अनन्य भावाने भगवंता. गजेंद्र असेल, द्रौपदी असेल, त्या ठिकाणी या सगळ्यांनी भगवंतावर परिपूर्ण विश्वास ठेव. सगळे गेल्यानंतर गजेंद्राला कळलं की आता कोणी नाही, आता कोण भगवंतच आहे. द्रौपदीला कळलं आता कोणीच नाही, आता भगवंतच आहे. हा परिपूर्ण ज्यावेळेस विश्वास निर्माण झाला त्या क्षणी भगवंत त्या ठिकाणी उपस्थित झाले. हा विश्वास अत्यंत महत्त्वाचा. श्रद्धा विश्वास जो आहे की भगवंतच आहे, भगवंताच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही नाही. ध्रुवाला विश्वास झाला, प्रल्हादाचा विश्वास होता या खांबातच आहे, इकडे नाही तिकडे नाही, या खांबामध्ये तोच आहे, भगवंताच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. हे हा जो विश्वास दृढ आहे, हा दृढ विश्वास कोण गीतेच्या माध्यमातून उपदेशांच्या माध्यमातून हा दृढ करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे शिकल्यानंतर कोण म्हणून वासुदेवच सर्वम हा सिद्धांत एकदा दृढ झाल्यानंतर परत काहीतरी करायचं, परत हा काही करायचं नाही. परत याचं श्रवण म्हणून चिंतन करायचं बसायचं, दुसरं काय नाही. ते काय स्थानू निखन न्यायेनं त्याला दृढ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे सर्व कर्म मग तेच पुन्हा सांगितलं, सर्वम कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. एकदा ज्ञान झाल्यानंतर सगळी जी कर्म आहे ती त्या ठिकाणी येऊन परिपूर्ण होऊन जातात. सर्व कर्मांची ज्ञानामध्ये परिसमाप्ती होते. या वचनांनी स्वतः भगवानच आत्मसाक्षात्कार झाला असता सर्व कर्मांची निवृत्ती दाखवतात. आणि म्हणजे अशा प्रकारे एकदा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्याला कुठलीच कर्म त्या ठिकाणी राहत नाही. यास्तव त्या आत्मज्ञानीसाठी असलेल्या कर्मांत सांख्य वेदांत शास्त्रात कर्माच्या सिद्धीसाठी म्हणजे कर्म निष्पत्तीसाठी 5 कारणे सांगितलेली आहेत. आणि म्हणजे अशा प्रकारे या शास्त्रामध्ये वेदांत शास्त्रामध्ये या सर्व शास्त्रामध्ये काय त्या कर्माच्या निष्पत्तीसाठी, ते कर्माची निष्पत्ती म्हणजे सिद्धीसाठी काय सांगितली 5 कारणे या ठिकाणी सांगितलेली आहे. का निदानी ती अधिष्ठानादी कारणे कोणती, मग ही जी 5 कारणं आहे की या 5 कारणांच्या द्वारे कर्माची सिद्धी होते. ती कर्माची सिद्धी परिपूर्णता करण्यासाठी असणारी 5 कारणं 14व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितली. अधिष्ठानं तथा करता करणंच पृथक्विधं विविधाच पृथक् चेष्टाः दैवं चैवात्र पंचमम्. अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टाः दैवं चैवात्र पंचमम्. अशा प्रकारे पहिलं म्हणजे अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे असणारं हे शरीर, पंचतत्वापासून निर्माण झालेलं हे शरीर पाहिजे. करण्यासाठी काहीतरी अधिष्ठान पाहिजे ना. अधिष्ठानाशिवाय काय होऊ शकत नाही. म्हणून आपण काही जरी करायचं म्हटलं तरी लोक काय करतात, आमचं हे अधिष्ठान, मग एखादी संस्था निर्माण करतात, या अधिष्ठानाद्वारे आम्ही करतो. तसं कर्म काही करायचं असेल तर सर्वात पहिला अपेक्षित आहे अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे शरीर,
त्यानंतर अधिष्ठानं तथा करता, त्यानंतर शरीर नुसतं असून चालणार आहे का? त्याला चालवण्यासाठी आतमध्ये कोणीतरी पाहिजे. मग त्या शरीराचा असणारा करता म्हणून तिथं जसा आहे त्या संस्थेचा असणारा अध्यक्ष उपाध्यक्ष, तसं या ठिकाणी या शरीराचा असणारा करता. त्यानंतर असणारे अधिष्ठानं तथा करता करणम. करणम म्हणजे करणम शब्दाने नाना प्रकारची असणारे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय करणारी. नुसतं आधी शरीर आहे करता आहे, पण करणारे सभासदच नसतील तर काय होणार आहे का? काही होणार नाही. म्हणून ते असणारे सभासद म्हणजे ही पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय ही पण पाहिजे त्या ठिकाणी. म्हणजे 3 झाले. त्यानंतर विविध चेष्टा, त्यांच्याद्वारे नुसते सभासद असून चालणार आहे की त्यांच्याद्वारे काही ना काहीतरी कार्य केलं पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. म्हणजेच काय? त्या ठिकाणी विविधा चेष्टा म्हणजे असणारी पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियाच्या असणाऱ्या हात हलवणं आहे, डोळे मिटणं आहे, खाली वर करणं आहे, पायाने चालणं आहे, जाणं आहे, येणं आहे, अशा प्रकारे असणाऱ्या या सगळ्या इंद्रियांच्या असणाऱ्या विविध चेष्टा सुद्धा त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि याच्यानंतर दैवम अत्र पंचमम. दैव म्हणजे परमेश्वराचा अनुग्रह अथवा दैव या शब्दाचा असणारे अनेक अर्थ या ठिकाणी घेतले. या ठिकाणी आचार्य काय म्हणतात? इंद्रिया आदित्यादी दैवत हे 5. इंद्रियावर निग्रह करण्यासाठी ज्या असणारे पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांच्या असणाऱ्या देवता हे या ठिकाणी घेतलं. किंवा दैवतम या शब्दाचा अर्थ संस्कार, दैवतम या शब्दाचा अर्थ असं अनेक प्रकारचे या ठिकाणी अर्थ. नशीब सुद्धा हे सगळं याच्याबरोबर आपलं नशीब आपण म्हणतो. सगळं करतोय पण नशिबात नाही, दैव सहाय्य करत नाही. अशा प्रकारे सुद्धा म्हणजेच परमेश्वराची असणारी कृपा. थोडक्यात दैवम या शब्दाचा असणारा अर्थ संस्कार अथवा परमेश्वराचे सगळं जरी करत असलो तरी परमेश्वराची कृपा अपेक्षित. जोपर्यंत परमेश्वराची कृपा होत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची सिद्धी होत नाही. म्हणून ते अत्यंत महत्त्वाचं दैवम जे आहे या सगळ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं दैवम म्हणजे परमेश्वराची असणारी कृपा. अधिष्ठानम इति. अधिष्ठानम इच्छा द्वेष सुख ज्ञानादीनाम अभिव्यक्ती आश्रय अधिष्ठानम शरीरम तदा कर्ता उपाधिलक्षण भोक्ता कर्णंच श्रोत्रादि शब्दादि उपलब्धये पृथग्विधम नाना प्रकारं तत् द्वादशसंख्यं विविधाश्च पृथक्चेष्टाः वायवीयः प्राणापानाद्याः दैवं च दैवम् एव च अत्र एतेषु चतुर्षु पंचमं पंचानां पूर्णम् आदित्यानां चक्षुराद्य नुग्राह देवताः. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात? अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे इच्छा द्वेष सुख दुःख ज्ञान इत्यादिकांच्या अभिव्यक्तीचा आश्रय तेच अधिष्ठान म्हणजे शरीर. अधिष्ठान म्हणजे काय सांगितलं? सगळ्यांचा आश्रय. कशाचा? इच्छा द्वेष सुखम दुःखम हे सगळं जे आहे या सगळ्यांचा काय? ज्ञान इत्यादिकांच्या अभिव्यक्तीचा आश्रय. अभिव्यक्त होण्यासाठी जो आश्रय अपेक्षित आहे तो आश्रय म्हणजेच काय? तर तो आश्रय म्हणजे त्या ठिकाणी असणारं हे शरीर. त्यानंतर तसा करता. करता म्हणजे बुद्ध्यादी उपाधी लक्षण हे ज्याचे लक्षण स्वभाव आहे तो उपाधी लक्षण भोगता. करता म्हणजे या ठिकाणी असणारा कोण? तो भोगता. या सगळ्याचा मी करतो. त्यानंतर हे सगळं चालू होतं प्रक्रिया. जो करताच नसेल तर प्रक्रिया चालूच होणार नाही. म्हणून मी करता हे चालू झालं तर मग मी भोगता. अशा प्रकारे या क्रिया या ठिकाणी आरंभ होतात. मग तो करता. त्यानंतर काय झालं? म्हणजे शरीर पाहिजे. शरीराच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये या शरीराला चालवणारा कोणीतरी पाहिजे म्हणून तो करता झाला. आता करता म्हणजे बुद्ध्यादी उपाधी हे ज्याचे लक्षण स्वभाव आहे तो आदी लक्षण भोगता. आता नंतर 2 झाले. करण. करण म्हणजे श्रोत्रादिक शब्दादिकांच्या ज्ञानासाठी असणारी पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मनबुद्धी असे 12 यांनी घेतले. करणामध्ये काय घेतले? पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि त्याचबरोबर मन आणि बुद्धी हे सुद्धा काय घेतलं यांनी? कर्णामध्येच या ठिकाणी घेतलं. कर्ण म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांना त्यांनी समाविष्ट केले. हे 12 प्रकारचे यांनी घेतले. त्यानंतर विविध चेष्टा. हा विविध चेष्टा म्हणजे नाना प्रकारच्या पृथक पृथक चेष्टा म्हणजे वायूच्या प्राणांच्या श्वास उश्वास आदी इत्यादी निरनिराळ्या क्रिया संपूर्ण जे काय शरीराच्या हालचाली होतात ह्या हालचाली होण्याकरता काय पाहिजे? शरीरामध्ये वायूच्या असणाऱ्या क्रिया. आतमध्ये जो वायू आहे तो काय करतो? तो त्या ठिकाणी असणाऱ्या क्रियांच्या अनुषंगाने त्या शरीराच्या ज्या असणाऱ्या हालचाली मान हालेल हात हालेल हे करेल ते करेल या सगळ्यासाठी
प्राण अपान व्यान उदान समान हे जे काही आतमध्ये वायू सगळे फिरतायत, तद्व्यतिरिक्त उपवायू जे फिरतायत, या सगळ्यांच्या द्वारे जसं JCB मशीन आपण पाहतो त्याच्यामध्ये काय ते सगळे वायूच्या असणाऱ्या क्रियामुळे ते एवढं मोठमोठालं काम करू शकतं असणार. त्या ठिकाणी ऑइल आणि वायू त्याचा असणारं प्रेशर, तसंच सेम इथं सुद्धा तीच असणारी या ठिकाणी त्या असणारा वायू आणि आतनं असणारं प्रेशर, त्याच्या अनुषंगाने असणाऱ्या हाताच्या हालचाली होत आहेत, हे सगळ्याचे कारण म्हणून त्या विविध चेष्टा त्या असणाऱ्या क्रिया म्हणजे पृथक चेष्टा या वायूच्या द्वारे होतात. म्हणून जोपर्यंत वायू आहे तोपर्यंत सगळ्या वायू, एकदा वायू शरीरात न गेला कि मग काय न भार्या बिभ्यत गतिवती गतवती वायू देहा पाये भार्या बिभ्यती तस्मिन काय समज. एकदा वायू निघून गेल्यानंतर ती शरीर काय मृत होऊन जातं. भार्या बिभ्यती तस्मिन काय समज. त्यानंतर तिची असणारी ती भार्या जी आहे, पत्नी आहे, ती सुद्धा त्या शरीराला घाबरायला सुरुवात होते. म्हणजे अशा प्रकारे या सगळ्या ज्या हालचाली आहेत त्या हालचाली करण्यासाठी प्रमुख तत्वाने या ठिकाणी वायूची अपेक्षा. आणि म्हणून ते असणारा वायू श्वास उश्वास इत्यादी निरनिराळ्या क्रिया. आणि त्यानंतर शेवटचं महत्त्वाचं म्हणजे दैवम. दैवम म्हणजे दैव हे 4 करणातील 5वे म्हणजे पूर्ण 5 संख्या पूर्ण करणारे कारण होय. चक्षुरादी इंद्रियांवर अनुग्रह करणारे आदित्यादी हे 5वे कारण. म्हणजे चक्षुरादी जे पंचज्ञानेंद्रिय आहे, पंचकर्मेंद्रिय आहे, त्यांच्या असणाऱ्या देवता की त्यांच्याद्वारे ती त्या देवतेच्या असणारी, आपण ती देवतेची उपासना केल्यानंतर सूर्याची, जसं ज्याप्रमाणे सूर्य आदित्याची उपासना केल्यानंतर चक्षुरादी सूर्यचक्षोपनिषदे अलग ते वाचल्यानंतर ते शरीर म्हणजे डोळ्यामध्ये असणारे जर काय असेल दोष तो निघून जातो. त्याप्रमाणे इथे या म्हणजे या देवता त्या इंद्रियावर कृपा करणाऱ्या असणाऱ्या देवता हे या ठिकाणी दैवम या शब्दाने त्यांनी घेतला. म्हणजे अशा प्रकारे हे काय झालं, त्या पाचांच्या द्वारे काय करतो, त्या ठिकाणी असणारा तो स्वतःला करता मानणारा जीवात्मा त्या सगळ्या काय करत असतो, त्या ठिकाणी कार्य त्या ठिकाणी करत राहतो. कशाच्या या सगळ्यांच्या द्वारे. त्यानंतर शरीरवांग मनोवीर्यत कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः. नरः म्हणजे पुरुष काय करतो किंवा साधक शरीर वाणी आणि मन, कायिक वाचिक आणि मानसिक कुठली क्रिया करत असताना काय करतो आपण, या 3 स्तरावर क्रिया करतो. एक तर काय, एक कायिक शरीर, वाचिक तो मुखाने आणि मानसिक म्हणजे मनाने. म्हणून कायिक वाचिक मानसिक, शरीर वाणी आणि मन. शरीर वांग मनोयत कर्म प्रारभते नरः याच्याद्वारे काय करतो, शरीर वाणी मन यांनी जे काय आपण करतो न्यायम वा विपरीतम शास्त्रीय धर्मकार्य अथवा त्या उलट अधर्मकार्य आरंभतो. शास्त्रीय कर्म असो किंवा अशास्त्रीय कर्म असो हे कायिक वाचिक मानसिक स्तरावरच काय करत असतो आपण करत असतो. त्याचे हे 5 हेतू आहेत. म्हणून पंचैते तस्य हेतवः हे जे वरती सांगितलेले म्हणजे धर्मशास्त्राने असो किंवा शास्त्रीय असो तर अशास्त्रीय कुठलीही कर्म करण्यासाठी कायिक वाचिक मानसिक स्तरावर ती कर्म करण्यासाठी हे 5 पंचैते तस्य हेतावरती सांगितलेल्या 5 क्रिया त्या ठिकाणी अपेक्षित आहे. काय म्हणतात, शरीरमिति शरीर वाङ्मनोभिर्यत् त्रिभिः एतैः प्रारभ्यते निवर्तयति नरः न्यायं वा धर्म्यं शास्त्रीयं विपरीतं वा अशास्त्रीयम् अधर्म्यं यच्चापि निमीशित चेष्टातादि जीवन हेतुः तदपि पूर्वकृत धर्माधर्मयोः एवं कार्यमिति न्याय विपरीतयोः एव ग्रहणेन गृहीतम्. पंच एते यथोक्ताः तस्य सर्वस्य एव कर्मणः हेतवः कारणानि. म्हणून एतानि अधिष्ठानादीनि सर्वकर्मणां निवर्तकानि कथमुच्यते शरीरवाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते इति न एष दोषः. विधिप्रतिषेधलक्षण सर्वकर्म शरीरादि त्रयप्रधानं तङ्गतया दर्शनहरणादि च जीवनलक्षणं त्रिधा एव राशिकृतमुच्यते शरीरादि आरभ्यते फलकालेऽपि तत्प्रधानैः साधनैः भुज्यते इति पंचानाम् एव हेतुत्वं न वृद्ध्यते इति. म्हणजे अशा प्रकारे शरीर वाणी आणि मन काय म्हणतात याचा असणारा पुन्हा आचार्य भाष्य करतात
काय शरीर वाणी आणि मन या तिन्हीच्या योगाने पुरुष जे म्हणून काही कर्म आरभ्यतो, म्हणजे या तिन्ही म्हणजे वरच्या सांगितलेली ती मूळ कारण, आणि त्यानंतर या स्तरावर शरीर कायिक वाचिक मानसिक या स्तरावर ही असणारे पंच, त्या ठिकाणी असणारे हेतू मुख्य कारण या स्तरावर ज्यावेळेस कार्याला आरंभ करतात. कोणत्या या तीन याच्या अनुषंगाने शरीर कायिक वाचिक मानसिक कुठली गोष्ट करत असताना या 3 स्तरावर आपण करतो. ते मूलभूत हेतू झाले. मागच्या श्लोकामध्ये सांगितले कोणकोणते अधिष्ठानम तदा कर्ता करणं, हे मूलभूत त्याच्याद्वारेच करतो. परंतु करत असताना पुन्हा त्याच्यामध्ये कायिक वाचिक मानसिक या 3 स्तरावर आपण कार्य करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे मग मध्ये कार्य करताना आपण एक तर शास्त्रीय करतो अथवा अशास्त्रीय, चांगला अथवा वाईट, या दोन्हीमध्ये एका प्रकारामध्ये आपण ते कार्य करतो. ते सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच काय, शरीर वाणी आणि मन या तिन्हींच्या योगाने पुरुष जे म्हणून काही कर्म आरभ्यतो ते न्याय म्हणजे धर्म आता शास्त्रविध असो अथवा विपरीत म्हणजे अधर्म्यम अर्थात शास्त्रविरुद्ध असो, त्या सर्व प्रकारच्या कर्माची कारणे वर दर्शवलेली 5 आहेत. वरच्या सांगितलेल्या 5 कारणांच्याच द्वारे या 3 स्तरावर तो असणारा, त्या ठिकाणचा अहम करणारा जो आहे तो कुठलंही कार्य करत असतो. पापने हलवणे वगैरे जे कर्म जगण्यास अवश्य आहे तेही पूर्वी हातून घडलेल्या धर्माधर्माचेच कार्य असल्यामुळे न्यायम वा व्यतिरिक्तम वा या दोन्हींमध्ये त्याचा अंतर्भाव होतो. काही जे काही शरीराच्या हालचाली होतात, थोडक्यात या सगळ्या ज्या आहे किंवा जगण्यासाठी आवश्यक ज्या काही आपण हालचाली करत आहोत त्या सर्वच्या सर्व पूर्वी काय हातून घडलेल्या आपल्या या संचित कर्माच्या अनुषंगाने स्पष्ट यांनी सांगितलेले. पूर्वी हातून घडलेल्या धर्म अधर्माचेच कार्य असल्यामुळे जे काही आपण कर्म या ठिकाणी करतो स्वकर्म सूत्रेण ग्रथितो ही लोकहा म्हणून सांगितलं. काय करतो, हे सगळे जे लोक आहे आपण जशी आपण कर्म केलेली आहे त्या अनुषंगानेच काय होतं, आपल्याला सुखदुःखाची प्राप्ती होत आहे. अथवा त्या स्वकर्म सूत्राच्या द्वारे आपण त्या लोकांमध्ये जाऊन त्या प्रारब्धाच्या अनुषंगाने तेथे उपभोग घेण्यासाठी ह्या असणाऱ्या शरीरादी हालचाली एवढा बारीक अभ्यास येऊन यांनी इथे आणून ठेवला. म्हणून तेच सांगितलं, पूर्वी जे हातून काय घडलेल्या धर्माधर्माचेच कार्य असल्यामुळे न्यायम वा विपरीतम वा या दोन्हीमध्येच त्याचा अंतर्भाव होतो. म्हणजे अशा प्रकारे या दोघींमध्येच त्याचा काय होतो, अंतर्भाव होतो. आणि त्यानंतर शंका, त्याच्यावर शंका घेतात, अहो अधिष्ठान करता इत्यादी पंचच सर्व कर्माची कारणे म्हणून मागच्या श्लोकात सांगितली, तेव्हा शरीर वाणी मन यांच्या योगाने पुरुष कर्म करतो. आता असे कसे म्हणले आहे, मागं तर तुम्ही म्हणता 5च कारण आहेत, या 5 कारणांव्यतिरिक्त अन्य काही नाही असं मागच्या श्लोकामध्ये सांगून आता या श्लोकामध्ये पुन्हा काय म्हणतात, शरीर वाणी मन यांच्या योगाने पुरुष कर्म करतो असे म्हणले आहे. मग आता शरीर कायिक वाचिक मानसिक स्तरावर मनुष्य कर्म करतो, हे जे कसं काय म्हटलंय, मागे सांगितलं अधिष्ठानम तथा करता, आता म्हणतात काय शरीर वाग मनोवीर्यत. मग हे कसं काय परस्पर विरुद्ध म्हणतात, एकदा ते 5च्या व्यतिरिक्त अन्य काही नाही असं म्हणतात. आणि इथे पुन्हा म्हणतात शरीर वाग मन कायिक वाचिक मानसिक स्तरावर तो कर्म करत असतो असं म्हणतात. मग याचं काय उत्तर, याचे उत्तर सांगतो, हा दोष येत नाही, हा दोष नाही. आम्ही जे काय म्हणतोय ह्या 15व्या श्लोकामध्ये आम्ही जे काय सांगितलंय हा दोष नाही. कारण का दोष येत नाही, कारण शास्त्रविद अथवा शास्त्र असे कोणत्याही प्रकारचे कर्म असते, कोणत्याही प्रकारचं कर्म असो, शास्त्रविद असो किंवा शास्त्र प्रतिषिद्ध असो, म्हणजे कुठल्याही प्रकारचे जे कर्म आहे शास्त्र निषिद्ध असे कोणत्याही प्रकारचे कर्म असले तरी शरीर वाणी व मन या तिन्हींपैकी कोणत्या तरी एकाचे इतरांपेक्षा प्राधान्य असल्यामुळे ते होत असते. या तिन्हीपेक्षा या 3 जे आहे कायिक वाचिक मानसिक या तिन्ही स्तरावर अथवा या तिन्हींपैकी कोणत्या तरी एकाचेच, एक तर आपण काय करतो मनामध्ये चिंतन करतो अथवा बोलून दाखवतो अथवा शरीराने कर्म करतो, म्हणजे दोघांपैकी एकाचं कोणाचं त्या ठिकाणी वर्चस्व असतं.
तेच सांगतात या तिन्हींपैकी कोणत्या तरी एकाचे इतरांपेक्षा प्राधान्य असल्यामुळे ते होत असते. जिवंत असल्याची लक्षणे आणि म्हणून तेच काय ते आहे हे जिवंत असल्याची लक्षणे. अशी जी पाहणे ऐकणे म्हणून जिवंत असण्याची लक्षणे काय, ऐकणे पाहणे वगैरे स्वाभाविक कर्मे तीही त्या शरीराधिकांची अंगभूत आहेत. आणि बाकीची जी काय आहेत कर्म आपण पाहतो ती शरीराधिकांची विविधा चेष्टा हा जे सांगितलं त्या अनुषंगानेच आहेत, अंगभूत आहेत. आणि म्हणून त्या शरीर वाचिक म्हणजे शरीराच्या अनुषंगानेच बाकी कर्म त्या ठिकाणी तो करतोय. आणि म्हणून शारीर वाचिक व मानसिक यापैकी कोणत्या तरी प्रधान कर्मातच त्याचा अंतर्भाव होतो. म्हणजे ही जरी कर्म जरी असली अधिष्ठानम तथा करता करणजप ही जरी कर्म करत असला तरी त्यांचा अंतर्भाव मूलभूत या स्तरावरच तो करत असतो. काही वाचिक अथवा मानसिक या स्तरावरच त्याचा अंतर्भाव होत असतो. आणि म्हणून त्याचे 3 भाग करून शरीरकाने आरंभ करतो असे म्हणले आहे. फलोपयोग समयी सुद्धा शरीर वाणी व मन यापैकीच कोणत्या तरी प्राधान्य असताना उपभोग घडतो. आणि त्यानंतर त्या असणारा कर्माचा उपभोग घेताना सुद्धा या तिन्ही स्तरावर अथवा शरीर वाणी मन यांच्यापैकी कोणत्या तरी एकाचं काय करतो प्राधान्य असताना तो त्याचा उपभोग घेत असतो. आणि म्हणून अधिष्ठान करता इतर 5च कर्मकारणे आहेत या म्हणण्याला बोध येत नाही. म्हणून अशा प्रकारे केवळ 5च आहेत असं म्हणता येत नाही. तर या 5च्या व्यतिरिक्त या स्तरावर काही वाचिक मानसिक अशा प्रकारे या स्तरावर तो काय करत असतो कर्म त्या ठिकाणी करत असतो. आणि असं सांगून पुन्हा या ठिकाणी पुन्हा 16व्या श्लोकाच्या माध्यमातून तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तु यः पश्यत्य कृतबुद्धित्वात्मस पश्यति दुर्मतिः. त्याच्यानंतर आता सात्विक अथवा त्या ठिकाणी दुर्बुद्धी कोण आणि सुबुद्धी कोण अशा प्रकारे परंतु प्रत्येक कर्माची अशी 5 कारणे असताना जो मनुष्य काय शास्त्रीय उपदेशांना बुद्धी संस्कृत झाली नसल्यामुळे निरुपाधिक आत्म्याचा करता पाहतो तर दुर्बुद्धी पुरुष बरोबर पाहत नाही. त्याला आत्म्याचे यथार्थ ज्ञान एक दुर्बुद्धी आणि एक सुबुद्धी. दुर्बुद्धी कोण मी करतो अशा अनुषंगाने कर्म करणारा दुर्बुद्धी आणि आत्म्याचे यथार्थ ज्ञान जाणून कर्म करणारा सुबुद्धी. त्या दोघांचं असणारे विशेषण 16व्या 17व्या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी करतात. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत.